नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। मंडळी, स्वामी सांगतात जेवण सुरू करण्यापूर्वी या 3 गोष्टीचे आभार जरूर मानावेत। घरात धन व धान्याची कमतरता कधीही भासणार नाही। मंडळी, जिवंत राहण्यासाठी शरीराला ऊर्जा आवश्यक असते, जी आपल्याला अन्नातून मिळते। आणि असे म्हणतात की निरोगी शरीर आणि आनंदी जीवनासाठी चांगला आहार आवश्यक आहे। या जगातील प्रत्येक व्यक्ती ही 2 क्षणांची भाकरी मिळवण्यासाठी दिवसभर कठोर परिश्रम करते, जेणेकरून त्याचे कुटुंब कधीही उपाशी झोपू नये। अन्नाशिवाय पृथ्वीवरील जीवन केवळ अशक्य आहे। मानवी गरजांपैकी अन्न ही एक अशी गरज आहे ज्याशिवाय जीवनाची कल्पना देखील करणं अशक्य आहे। अन्नाला आपल्या देशात देवाचे रूप मानून त्याची पूजा केली जाते। असे मानले जाते की जो अन्नाची कदर करत नाही, अन्न त्याची कदर करत नाही। ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीने अन्न ग्रहण करण्यापूर्वी 3 विशेष गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे तुम्हाला आयुष्यभर कधीही अन्नाची कमतरता पडणार नाही। तसेच आपल्या जीवनात आपल्याला कधीही गरिबीचा सामना करावा लागणार नाही। चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला खाण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी करणं आवश्यक आहे, जेणेकरून अन्नाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहील। जेवताना देवाची प्रार्थना करणे। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अन्न महत्वाची भूमिका निभावते। भोजन करण्यापूर्वी देवाचे आभार मानण्यास कधीही विसरू नये, कारण त्याच भगवंताच्या कृपेने जीवनातील सर्व सुख तथा सुविधा उपलब्ध आहेत। म्हणूनच आपण रोज नियमितपणे आपला पहिला घास घेताना देवाला नमन करूनच देवाचे आभार मानायलाच हवेत। असे केल्याने तुम्हाला कधीही धान्याची कमतरता भासणार नाही आणि धनाची देखील नाही। लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील। आपल्यावर कोणतेही संकट आल्यास आपल्या भगवंतांची ज्या प्रकारे आपल्याला आठवण होते, त्याच प्रकारे आपल्या चांगल्या काळात सुखात सुद्धा आपण भगवंताला विसरता कामा नये। म्हणूनच जेव्हा आपण जेवणाच्या ताटावर जेवणासाठी बसतो, तेव्हा प्रथम खाण्यापूर्वी 2ही हाताने देवाचे आभार मानायला विसरू नये। असं केल्याने घरात केवळ सकारात्मक शक्तीचा प्रवेश होणार, एवढं लक्षात ठेवा। देवाचे आभार मानल्यानंतर ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या कष्टांमुळे अन्न आपल्यापर्यंत पोहोचले, त्या बळीराजाचे सुद्धा आभार मानलेच पाहिजेत। त्या बळीराजाचे आभार मानताना आपण असे म्हणायचे आहे की अन्नदाता सुखी भव, म्हणजेच ज्या कोणाच्या शेतीतील कष्टाने ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचले आहे, त्या बळीराजाचं कल्याण होवो। त्यांनी तसे केल्याने आपण अगदी सहज, अगदी प्रेमळपणे भोजन करू शकतोय। तसेच पुढेही तुमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहण्यासाठी त्याच्याकडे सुद्धा प्रार्थना करा। जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासणार नाही। म्हणजे देवाला नैवेद्य दाखवणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। जेव्हा कधी सणवार किंवा इतर दिवशी घरी पंचपक्वान्न बनवले जाते, तेव्हा ते खाण्यापूर्वी देवाची पूजा करून देवाला नैवेद्य दाखवला जातो। त्यानंतरच कुटुंबातील सदस्य ते अन्न खातात आणि नैवेद्य दाखवल्यानंतरच तो सर्वांना वाटला जातो किंवा एखाद्या गरजूला, गायीला दिला जातो। फक्त हा दाखवलेला नैवेद्य वाया घालवू नये। म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण अजिबात केली नाही पाहिजे, ती म्हणजे भोजनाच्या ताटात हात धुवू नयेत। शास्त्रात असे लिहिले आहे की ज्या घरात अन्नाचा अनादर केला जातो, त्या घरात कधीही आनंद थांबत नाही आणि त्या घरात किंवा त्या घरातील सदस्यांना नेहमी धनाची कमतरता असते। अशा परिस्थितीत अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुवू नये। जेव्हा जेव्हा आपण भोजन करण्यास बसतो, तेव्हा ताटाच्या सभोवती पाणी फिरवून मगच जेवणाला प्रारंभ करावे। म्हणजे या व्हिडिओच्या मार्फत जेवणाआधी आणि जेवणानंतर तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न मी केलाय। मी आशा करतो तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडला असेल। जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।